MHT-CET 2026 साठी फिजिक्स PYQ सिरीज मध्ये रोटेशनल डायनॅमिक्सचं हे लेक्चर नंबर 3 आहे. यामध्ये आपण कव्हर करणार आहोत रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि रोलिंग मोशन. याच्या आधी मी कव्हर केले पहिल्या लेक्चरला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि दुसऱ्या लेक्चरला अँग्युलर मोमेंटम आणि टॉर्क. ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. म्हणजे टोटल सिरीज कंप्लीट केल्यावर रोटेशनलची टोटल 4 लेक्चर आहे. याच्यानंतर सर्क्युलर मोशनचा पार्ट येईल जो 11वीचा पार्ट आहे. कमीत कमी 3 किंवा 4 प्रश्न इथून येतात म्हणजे येतात दरवर्षी CETला. ठीक आहे, चला सगळ्यात पहिले रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. तर जी कायनेटिक एनर्जी सर त्याला आपण लिहू शकतो हाफ इंटू I इंटू ओमेगा स्क्वेअर. हे मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं. इथून कसे प्रश्न येतात, एक तर अँग्युलर मोमेंटम आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं रिलेशन ते मागच्या लेक्चरला कव्हर केले. या लेक्चरला काय शिकायचंय तुला, 2 गोष्टी तुला सांगणार आहे. सगळ्यात पहिले कंजर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. कंजर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी हे 11वीला होतं, तुला होतं की नाही 11वीला. आणि दुसरं आहे वर्क एनर्जी थेरम. वर्क एनर्जी पॉवर मध्ये तुम्ही हे शिकला असाल. जरी शिकला नसाल तरी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगून देईल. बघा सगळ्यात पहिले मी म्हणतो कंजर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी काय, COME कम. जर माझ्याकडे फ्रिक्शन सारखे फोर्सेस नसतील म्हणजे नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस नसतील, मी असं लिहितो बघा, जर फ्रिक्शन नाहीये माझ्याकडे, डायरेक्ट आपल्या CETला तसंही फ्रिक्शन जास्त विचारत नाही, ते फ्रिक्शन जर नाहीये है ना, तर मी असं म्हणू शकतो की माझी इनिशियल कायनेटिक एनर्जी प्लस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी प्लस फायनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची जी बेरीज आहे ती कॉन्स्टंट राहते. याचं एक उत्तम उदाहरण काय की आपल्याकडे जर एखादा बॉल आहे, त्या बॉलला जर मी असं सोडलं तर बॉल खाली खाली येताना त्याची स्पीड वाढते. म्हणजे काय होतं सर, पोटेन्शियल एनर्जी कमी होते आणि कायनेटिक एनर्जी वाढते. पण दोघांची सम जी आहे ती कॉन्स्टंट राहते. एक कमी होते दुसरी वाढते पण सम कॉन्स्टंट राहतं. त्यालाच आपण म्हणतो कंजर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. याचे काय प्रश्न येतात तुला बघा, प्रश्न तुम्हाला सांगतो कसे विचारते CET. ते म्हणतील तुला, ते देतील की एखादा त्यांच्याकडे एखादा रॉड आहे, असा रॉड आहे बरं का, तो असा हॉरिझॉन्टल पोझिशनला इथे त्यांनी बांधून ठेवलाय. आणि त्या रॉडला जर मी असं रिलीज केलं बरं का, हा रेस्टला आहे हॉरिझॉन्टल पोझिशनला, मी याला रिलीज केलं तर हा असं खाली पडेल की नाही, खाली येईल की नाही असं. तर हा जेव्हा या पोझिशनला राहील, हा रॉड जेव्हा या पोझिशनला राहील तेव्हा याची स्पीड विचारतील तुला. या रॉडची स्पीड सांगा किती, ती आपल्याला सांगता आली पाहिजे. ठीक आहे, इथे काय करतो आपण की जी रॉडची बेटा पोटेन्शियल एनर्जी आहे ना, जर तू नीट बघायला गेला तर आधी रॉडची पोटेन्शियल एनर्जी, ही पोटेन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट होईल, कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल. बरोबर आहे की नाही, है ना. जसं एखादा वरून असा जर एखादा बार आहे तो असा सोडला तर ती पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. झुला असतो ना झुला, बस तसंच आहे. ठीक आहे, एक तर हे तुला दिसेल. दुसरं काय सर, दुसरं आहे की एखादं डिस्क आहे किंवा रिंग आहे, है ना. सपोज ही डिस्क किंवा रिंग आहे, मी याला असं याला बांधले पुलीला आणि इकडे एक मास आहे. आता हे मास खाली 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 येते आणि हे मास असं येत 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 कुठपर्यंत आलं, हे मास इथपर्यंत आलं. ठीक आहे, या मासला आपण खाली सोडलं. तर इनिशियली ते म्हणतील ही डिस्क काय आहे ना, रेस्टला आहे आणि ही मास जेव्हा h हाईट ट्रॅव्हल करतं तेव्हा सांगा अँग्युलर वेलॉसिटी किती आहे. अँग्युलर वेलॉसिटी मी सोडवून दाखवेल, काळजी करू नको. तर तुला हे कळालं पाहिजे की या केसमध्ये जी पोटेन्शियल एनर्जी लॉस केली आहे, या मासची जी पोटेन्शियल एनर्जी कमी झाली आहे, दॅट इज इक्वल टू टोटल कायनेटिक एनर्जी गेन्ड. टोटल कायनेटिक एनर्जी गेन्ड बाय डिस्क प्लस मास. बरोबर आहे. प्रश्न करून दाखवा सर, प्रश्न करून दाखवतो बघा. पहिला प्रश्न, अ थिन युनिफॉर्म रॉड ऑफ मास m and length L is suspended from one end, can oscillate in a vertical plane about point of intersection, is pulled to one side and released. बघा मी हेच सांगितले तुम्हाला. ते म्हणतायत एका असा रॉड आहे, ठीक आहे ना, या रॉडला त्यांनी असं पुल केलं, एका साईडला पुल केलं, असं पुल केलं आणि पुल केल्यानंतर काय केले, पुल केल्यानंतर त्यांनी रिलीज केले. बरं का, इंग्लिशवर थोडं लक्ष द्या तुम्ही. जेव्हा मी रिलीज करेल तेव्हा असं असं जाईल आणि परत तो या पोझिशनला येईल. ठीक आहे, आणि इट पासेस थ्रू इक्विलिब्रियम पोझिशन. इक्विलिब्रियम म्हणजे ही पोझिशन, हे बघा, तो असा असं ऑसिलेट करेल.
बरोबर आहे. इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे ही मधली पोझिशन. तर या इक्विलिब्रियम पोझिशनला त्याची अँग्युलर स्पीड दिली आहे. इथे अँग्युलर स्पीड किती दिली? तर ही अँग्युलर स्पीड दिली सर ओमेगा. देऊन ठेवलंय मला, देऊन ठेवलंय. आता विचारले कायनेटिक एनर्जी व्हाईल पासिंग थ्रू मीन पोझिशन. त्यांनी कायनेटिक एनर्जी विचारली. अत्यंत सोपा प्रश्न बेटा. इथे काहीच करायचं नाही. इथे तुला बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये ते देतील की ही हाईट देतील आणि ते कायनेटिक एनर्जी विचारतील. इथे त्यांनी आधीच अँग्युलर वेलॉसिटी देऊन ठेवली आहे. मग कायनेटिक एनर्जी डायरेक्ट येणार आहे हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. मला सांग आय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड. कुठल्या ऍक्सिसच्या अबाउट? या ऍक्सिसच्या अबाउट, कारण इथं त्याला हिंज केलंय. बरोबर. हाफ इंटू एम एल स्क्वेअर बाय 12. एम एल स्क्वेअर बाय 12 येईल का एम एल स्क्वेअर बाय 3 येईल? सर एम एल स्क्वेअर बाय 3. हा एम एल स्क्वेअर बाय 3 इंटू ओमेगा स्क्वेअर. कुठला ऑप्शन आलं बघ बरं? एम एल स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर बाय 6. डायरेक्ट होतोय आन्सर. MHT CT 2024 एक त्यांनी प्रश्न विचारलाय. आता उलटा प्रश्न विचारलाय. काय प्रश्न म्हणतायत त्यांनी? तुला प्रश्नामध्ये दिलंय, प्रश्न वाचून घ्याल की मॅक्सिमम अँग्युलर वेलॉसिटी. आता SHM मध्ये पण मॅक्सिमम अँग्युलर स्पीड किंवा मॅक्सिमम वेलॉसिटी कुठे असते? मीन पोझिशनला. म्हणजे आपल्याला इथला ओमेगा देऊन ठेवलाय आणि काय विचारलंय सर? यावेळेस त्यांनी मला H विचारलाय की बाबा हाईट सांगा. उलट बरं का. काय सांगा सर? हाईट. तर ही जी हाईट आहे ना ही मला पाहिजे. याला मी म्हणतो H मॅक्स. मग सर कसं करायचं? काही नाही करायचं, जे आधी सांगितलं तेच करायचं बेटा तुला. तर ही इनिशियल पोझिशन आहे आणि ही फायनल पोझिशन आहे. बरोबर आहे. किंवा मी डायरेक्ट म्हणतो, असं पण मी करू शकतो. मी शॉर्टकट सांगतो बघा तुम्हाला, जास्त लोड न घेता. मी म्हणतो लॉस इन कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी लॉस झाली का? मान्य आहे का तुला? इथे ओमेगा स्पीड होती, इथे किती आहे? 0. मॅक्सिमम हाईटला स्पीड किती असते? 0. लॉस इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू गेन इन पोटेन्शियल एनर्जी. बस. पोटेन्शियल एनर्जी गेन झाली. लॉस किती झाली? कायनेटिक एनर्जी जेवढी होती तेवढी, म्हणजे हाफ आय ओमेगा स्क्वेअर. किती गेन झाली सर? mgh. बरोबर आहे. मग आता इथे हाफच्या जागी लिही हाफ इंटू आय. आय किती आहे? एम एल स्क्वेअर बाय 3 ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू mgh. mm कॅन्सल कर. आन्सर यायला पाहिजे h इज इक्वल टू एल स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर बाय 6g. आधीच्या प्रश्नामध्ये आणि या प्रश्नामध्ये तुला फरक कळाला का? आधीच्या प्रश्नामध्ये तुला ओमेगा दिला होता आणि मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी विचारली, हाफ आय ओमेगा करून टाकलं तू. आता तुला कायनेटिक एनर्जी दिली आणि एच मॅक्स विचारले. असं फिरवा फिरवी करतात ते. हा पण तसाच प्रश्न आहे बघा. काय विचारलं? अ थिन रॉड ऑफ युनिफॉर्म रॉड ऑफ मास m hinge at 1 at ground level. Initially rod stands vertically and is allowed to fall freely on the ground in a vertical plane. नीट लक्ष द्या काय प्रश्न म्हणतोय. AB red rod of length L is hinged at one end A to the rod at the ground level. बघा माझ्याकडे एक असा रॉड आहे, ही ग्राउंड आहे आणि हा असा वर्टिकल आहे आधी राऊंड. ठीक आहे. आणि त्यांनी काय सांगितलंय? हा एंड ए बेटा आणि हा एंड बी आहे. वर्टिकल आधी दिले बघा, दिलं असेल कुठेतरी. रॉड स्टँड्स वर्टिकली. नंतर त्याला फ्री फॉल केले ग्राउंडवर, म्हणजे त्याला सोडल्यानंतर तो असा येणार आहे. तर हा ना सर जेव्हा इथे येईल, या पोझिशनला जेव्हा तो रॉड येईल, तर या पोझिशनला त्यांनी काय विचारलंय मला? अँग्युलर वेलॉसिटी विचारली है ना. इथली काय विचारली सर? अँग्युलर वेलॉसिटी विचारली. पुन्हा एकदा तेच करायचंय, जास्त लोड नाही घ्यायचा. थोडं नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय, कसं करायचं याला. आता रॉडची लेंथ काय दिली? एल दिली. एक गोष्ट आता इथे लक्ष द्या, इथे विद्यार्थी चूक करतात. कारण पोटेन्शियल एनर्जी घेताना रॉडची कधी पण सेंटर पासून घ्यायची. कारण रॉडचं जे मास आहे ना ते आपण अज्युम करतो ते सेंटर ऑफ मासला आहे. म्हणजे मला जी पोटेन्शियल एनर्जी सुरुवातीला ती किती असेल? हा L/2 आहे. या रॉडची पोटेन्शियल एनर्जी मी म्हणतो लॉस इन पोटेन्शियल एनर्जी. किती पोटेन्शियल एनर्जी लॉस झाली? तर याच्याकडे सुरुवातीला किती होती? mg इंटू L/2 येणार. कळते का तुला? L/2. का बरं L/2 सर? कारण हे सेंटर पासून आपण मोजणार. ठीक. mg इंटू L/2 लॉस इन पोटेन्शियल एनर्जी आणि गेन इन कायनेटिक एनर्जी किती झाली? गेन इन कायनेटिक एनर्जी. कारण खाली आल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी नाही राहणार त्याच्याकडे, कारण हा सरफेसला आहे. म्हणजे गेन इन कायनेटिक एनर्जी झाली हाफ इंटू आय इंटू ओमेगा स्क्वेअर. या दोघांना इक्वेट कर, तुझा आन्सर येऊन जाईल. आन्सर जर इक्वेट करून आलं तर आन्सर यायला पाहिजे बेटा हे mg अपॉन का 3g अपॉन एल. mm कॅन्सल होऊन जाईल का? mm कॅन्सल होऊन जाईल. 3g अपॉन एल चा रूट. कळतंय तुला? एकदम बरोबर. ठीक आहे, काही विषय नाही. हा एक प्रश्न बघा, कॉर्डचा प्रश्न आहे हा. कॉर्ड व्हील जे मगाशी सांगितलं तेच आहे. एक अजून व्हेरिएशन. अ कॉर्ड इज वाउंड अराउंड द सर्कम्फरन्स ऑफ द व्हील ऑफ रेडियस आर. हे असं आहे बेटा, एक व्हील आहे माझ्याकडे आणि तिथे सर एक मास बांधले. त्या मासला आपण एच हाईट खाली आणले. लँग्वेज बघा, जे मगाशी सांगितलं तेच आहे है ना. याला आपण खाली आणले एच हाईट
आणि फॉल्स डिस्टन्स एच म्हटलंय आणि हे रेस्टला आहे. हे असं इथे वाउंड केलं, याला या ऍक्सिसच्या अबाउट फिरायला लागली ही डिस्क. ठीक आहे. आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया देऊन ठेवला आणि त्यांनी विचारलं अँग्युलर वेलॉसिटी किती आहे. एकदम सोपं आहे, जे मगाशी सांगितलं तेच आहे. एखादी गोष्ट जेव्हा खाली खाली येते तेव्हा काय होतं बघा. इथे पोटेन्शियल एनर्जी कोण लॉस करते, लॉस इन पोटेन्शियल एनर्जी किती आहे, mgh, छोटा mgh. हे जे छोटं मास आहे ना ते पोटेन्शियल एनर्जी लॉस करते. ओके. आणि गेन इन कायनेटिक एनर्जी, गेन इन कायनेटिक एनर्जी किती येणार आहे, हाफ इंटू आय टोटल, टोटल इंटू ओमेगा स्क्वेअर. टोटल का लिहिलं मी, फक्त डिस्कचं का नाही लिहिलं, कारण या डिस्क सोबत हे मास पण आहे, त्याचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यावं लागेल, कारण त्याचं मास ऍड होणार आहे. बरोबर आहे की नाही. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअर राहील. ओके ओके सर. मग आता इथे बेटा आय टोटल कसं लिहिशील तू, आय टोटल तुला लिहिता येईल, टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया आय व्हीलचा त्यांनी दिलाय बघा, कुठे दिलाय इथं, मोमेंट ऑफ इनर्शिया आय दिलाय, प्लस mr स्क्वेअर, mr स्क्वेअर, याचा रेडियस छोटा आर दिलाय, mr स्क्वेअर त्या मासचा येईल. हा झाला आय. मग आता इथे काही नाही टाकून देते, mgh इज इक्वल टू हाफ इंटू आय टाका सर, आय आहे आय प्लस mr स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. हे बघशील तर काय येईल 2mgh, 2mgh अपॉन, आता त्यांनी 2mgh अपॉन आय प्लस mr स्क्वेअर यायला पाहिजे. कुठे गेला ऑप्शन, सी ऑप्शन यायला पाहिजे. सोपं आहे की नाही, एकदम सोपं आहे, काही अजिबात घाबरायची गरज नाही. तुला फिजिक्सला आपण उगाच घाबरतो, सेम टाईपचे प्रश्न रिपीट होतात, त्याला फक्त प्रॅक्टिस करायची, थोडा वेळ द्यावा लागतो, बाकी काही विषय नाही. अ बॉब ऑफ मास एम इज टाइड मासलेस स्ट्रिंग, अनदर एंड इज फ्लाय व्हील. बघा फ्लाय व्हील म्हणजे डिस्क आहे, लक्षात ठेवा. ऑफ रेडियस आर अँड मास एम, वेन रिलीज फ्रॉम रेस्ट द बॉब स्टार्ट फॉलिंग व्हर्टिकली. तेच आहे अँग्युलर स्पीड इज. आता आपण केलं होतं की नाही, अँग्युलर स्पीड किती आली होती, आन्सर किती आलं होतं सांग मला. आय इज इक्वल टू आलं होतं, आता मला पाठ आहे आन्सर 2mgh आहे ना, कुठे गेलं ते आन्सर, कुठे 2mgh अपॉन आय प्लस mr स्क्वेअर. मग आय किती असतो 3/2 mr स्क्वेअर बाय 2, डिस्क आहे ना ती, mr स्क्वेअर बाय 2, 2mgh अपॉन mr स्क्वेअर बाय 2 प्लस mr स्क्वेअर करशील तर 3mr स्क्वेअर बाय 2 येईल. कॅल्क्युलेशन करा रे. mm कॅन्सल झालं, हा 2 वरती गेला, 4/3 म्हणजे 4/3 म्हणजे 2r, इथे r खाली यायला पाहिजे, हा r स्क्वेअर हा खाली येईल बघा, हा 2 वरती जाईल, 4 खाली आला, 4 इकडे आला, 4च्या बाहेर 2 आला, हा r स्क्वेअर खाली येऊन जाईल, इकडे r येऊन जाईल है ना. म्हणजे आपला आन्सर काय पाहिजे, 2/r पाहिजे बघा, 2/r आणि gh/3 100% ए आन्सर पाहिजे. सीईटी 2025 ला आलेला प्रश्न आहे. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी इमानदारीने मागचे पेपर केले असते, मी जे हजारदा म्हणतो विद्यार्थ्याला की बाबा फक्त 2-3 वर्षाचे पेपर करू नका, 5 वर्षाचे करा. बघा 2020 मधून डायरेक्ट प्रश्न यार, एक्झामिनरनी काही केलं नाही, आता फक्त तुला आयची व्हॅल्यू टाकायची, झालं आन्सर आलं, कुठे एवढं अवघड करत बसायचंय. व्हील ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, पुढचा काय प्रश्न आहे बघा. व्हील ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इज रोटेटिंग विथ अ ड्यू टू फ्रिक्शन, इट कम्स टू रेस्ट इन 10 मिनिट्स, टोटल वर्क डन. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी काय सांगतोय लक्षात ठेवा, वर्क डन जे असतं ना बेटा, वर्क डन, वर्क डन जिथे शब्द दिसला दॅट इज ऑलवेज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, चेंज इन कायनेटिक एनर्जी. यालाच आपण म्हणतो वर्क एनर्जी थेरम, वर्क एनर्जी थेरम. टोटल वर्क डन कधी पण चेंज इन कायनेटिक एनर्जी असतं. म्हणजे याला कसं लिहू शकतो आपण, डेल्टा के ई ला मी लिहू शकतो हाफ इंटू आय इंटू ओमेगा फायनलचा स्क्वेअर मायनस ओमेगा इनिशियलचा स्क्वेअर. बस एवढा लक्षात ठेवतो फॉर्म्युला. आता नीट लक्ष दे. अ व्हील ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इज रोटेटिंग ॲट अ स्पीड 25 रेडियन पर सेकंड ड्यू टू फ्रिक्शन. किती वेळात रेस्टला येऊ दे, टाइम, वर्क डन टाइमवर नाही डिपेंड करत, पॉवर करते. टोटल वर्क डन बाय द फ्रिक्शन इज, मी डायरेक्ट लिहितो इथे हाफ इंटू आयची व्हॅल्यू टाका 2, फायनल किती आहे, फायनल 0 आलंय. ठीक आहे. इनिशियल किती दिलंय त्यांनी मला 25. किती आन्सर आलं, 25चा स्क्वेअर म्हणजे किती आला 625. आन्सर आलं पाहिजे 625 जूल. मायनस आलं का बरं, मायनस आलं कारण वर्क डन बाय फ्रिक्शन निगेटिव्ह असतं, बाकी आन्सर मॅग्निट्यूड मध्ये हेच पाहिजे. अरे करून घ्याल का 100%. हा बघा हा प्रश्न, याला मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय, आरपीएम दिलंय, इनिशियल दिलंय तुला, फायनल दिलंय आणि जूल मध्ये आन्सर विचारले. सावधानीने मी तुला शिकवले काय कन्वर्ट करायचं, तुला कशात कन्वर्ट करशील, आरपीएमचं रेडियन पर सेकंड मध्ये कसं करायचं ते π/30 ने मल्टिप्लाय करतो आपण है ना, इंटू π/30 करायचं. मी मागेच सांगितलंय, मागच्या लेक्चरला हे 2-3 वेळा शिकवलंय. तर हे कॅल्क्युलेशन तुम्ही तुमचं करून घ्या, सेम फॉर्म्युला वापरा, 100% आन्सर येणार आहे.
अप्रॉक्सिमेट बघा काय येते. ठीक आहे, इथे आता पायच्या टर्म मध्ये टाका, हा पाय स्क्वेअर दिलाय तर कॅन्सल वगैरे होऊ शकतात गोष्टी. ठीक आहे ना. सिलिंग फॅन हॅव्हिंग मॅक्सिमम मोमेंट ऑफ अच्छा मोमेंट ऑफ इनर्शिया मॅक्सिमम. आता इथे काय विचारलंय बघा, पॉवर रेटिंग. मागच्या लेक्चरला सांगितलं होतं परत एकदा, पॉवर असते बेटा, पॉवर रेटिंग किंवा पॉवर, याला मी लिहू शकतो फोर्स इंटू वेलॉसिटी, हे ट्रान्सलेशन मध्ये लिहितो आपण. आणि फॅनची पॉवर लिहायची असेल तर इथं काय असतो, पॉवरला काय लिहू शकतो, टॉर्क इंटू अँग्युलर वेलॉसिटी. टॉर्क इंटू अँग्युलर वेलॉसिटी. हा प्रश्न सॉल्व्ह होईल का? 100% सॉल्व्ह होणार आहे. का नाही सॉल्व्ह होणार बघा, इथे लिहितो मी. टॉर्क किती माझ्याकडे, टॉर्क दिला का त्यांनी, टॉर्क नाही दिला. बर, टॉर्क इंटू अँग्युलर वेलॉसिटी दिली का मला 60 RPM, 60 इंटू पाय बाय 30. ठीक, इज इक्वल टू, आता टॉर्कला लिहू शकतो मी आय अल्फा. आय इंटू अल्फा, अल्फाला सांगितलं होतं लेकरा मी तुला मागच्या वेळेस काय लिहायचं, ओमेगा बाय टी. ओमेगा बाय टी इंटू 60 अपॉन, आता हे किती आलं 30 आणि हे 2 आलं, इथे 2 पाहिजे. ठीक आहे, आता तू एक काम कर, आयची व्हॅल्यू टाक. आयची व्हॅल्यू किती सर 4, ओमेगाची व्हॅल्यू किती 60 RPM, ओमेगा दिलाय 60 इंटू पाय बाय 30 परत एकदा करावं लागेल मला. ठीक आहे ना, आणि डिवायडेड बाय टाइम, टाइम दिलाय का मला, टाइम दिलाय असेल बघा, कुठे गेला 2 पाय सेकंड, 2 पाय सेकंड टाइम दिलाय, आणि इंटू परत एकदा 2 पाय करावं लागेल. हे करा बघा किती येते आन्सर, एकदा कॅल्क्युलेट करा किती येतं बघा. याला अप्रॉक्सिमेट तसंही त्यांनी विचारलंय. 2 पायनी 2 पाय गायब करू आपण आधी, त्याच्यानंतर हे किती यायला पाहिजे 30 एक 30, 30 दुने 60, 8 पाय. 8 पायचा अर्थ काय होतो, 8 पाय म्हणजे होतो बेटा 8 त्रिक 24, म्हणजे 25च्या आसपास 100%चा आन्सर पाहिजे. कॅल्क्युलेशन बघून घ्या, नीट करा. इथे ओमेगा बघा, इथे काय होतं, टॉर्कला टॉर्क इंटू ओमेगा, टॉर्क इंटू ओमेगा, ओमेगाच्या जागी मी काय टाकलं 60 इंटू पाय बाय 30. परत टॉर्कला लिहिला आय इंटू अल्फा, अल्फाला ओमेगा बाय टी, म्हणून या ओमेगाचा पण अजून एकदा 60 इंटू पाय बाय 30 आलाय, आणि टाइमला तर 2 पाय दिलाय त्यांनी. हा, तर कॅल्क्युलेशन एकदा नीट बघून घ्या तुम्ही. पुढे बघा, अ बॉडी सिच्युएटेड ऑन द सर्फेस ऑफ अर्थ. आता हा ग्रॅव्हिटेशनचा प्रश्न आहे, पण इथे मी करून टाकेल हा प्रश्न, काही विषय नाही. मास एम अँड रेडियस आर इक्वेटर बिकम्स वेटलेस. वेटलेस माहिती आहे का तुला कधी होतो, वेटलेस तेव्हा होतो आपण, वेटलेस कधी होतो सर, अर्थवर, ही अर्थ आहे, वेटलेस त्यावेळेस होतो जेव्हा आता अर्थ जशी फिरत असेल है ना, तर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इक्वल व्हायला पाहिजे. कोणाच्या इक्वल व्हायला पाहिजे, सेंट्रीफ्युगल फोर्सचा. अर्थ आपल्याला बाहेर फेकते, बरोबर आहे की नाही. म्हणजे मला असं म्हणायचंय की mr ओमेगा स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू gm कॅपिटल M अपॉन r स्क्वेअर, हे पाहिजे. आलं लक्षात, ही वेटलेसनेसची कंडिशन आहे, ग्रॅव्हिटेशनल चॅप्टरमध्ये आहे. मग मास जर कॅन्सल केलं मी तर, आणि हा किती आला बेटा, हा आर म्हणजे कॅपिटल आरच येईल इथे. आणि आपल्याला काय विचारलंय त्यांनी, व्हॅल्यू ऑफ के इज गिवन बाय रोटेशनल कायनेटिक एनर्जी विचारली, काय हरकत नाही. तर माझ्याकडे ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आली, काय आली gm अपॉन r क्यूब. हे लक्षात ठेवा, इथून ओमेगा स्क्वेअर आला मला या कंडिशनवरून. अर्थची रोटेशनल कायनेटिक एनर्जी दिली म्हटलं त्याने, है ना, क्रिटिकल व्हॅल्यू के. मग रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय येणार आहे, हाफ इंटू आय इंटू ओमेगा स्क्वेअर. मग इथे येईल हाफ इंटू आयची व्हॅल्यू टाक, आयची व्हॅल्यू किती येते 2/5. अर्थ म्हणजे स्पियर आहे, mr स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर काय येईल सर gm अपॉन r क्यूब. ठीक आहे, के इज गिवन बाय, आता परत एकदा बघा, आर स्क्वेअर कॅन्सल झाला, हा आर झाला इथे, बरोबर आहे, हा आर झाला. आता इथे किती आलं, जी मी इथे लिहितो 2 कॅन्सल झालं, इथे येईल बेटा gm बाय 5r आणि m. पण त्यांनी कशाच्या टर्म मध्ये दिलंय, जीच्या टर्म मध्ये, छोटा जी. तर तुला माहिती का छोटा जी कसा लिहितो आपण, त्याला आर नी खाली मल्टिप्लाय केलं, वरती आर नी मल्टिप्लाय केलं. हा जो gm बाय r स्क्वेअर आहे, हाच तो छोटा जी, म्हणजे याला लिहू शकतो मी mgr बाय 5. mgr बाय 5 इज अ करेक्ट आन्सर. बघा मी सगळे प्रश्न सोडवतोय, काही प्रश्न तुम्हाला वाटत असेल फास्ट सोडवतायत सर वगैरे काही, पण मला काहीच सोडायचं नाहीये. ठीक आहे, हवं तर प्रश्नाला 2दा बघ, मागची कन्सेप्ट रिवाइज कर, कारण कुठलाही प्रश्न पडू शकतो, आपण रिस्क घेणार नाही अजिबात. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे रोलिंग मोशन. इथून पण डायरेक्ट प्रश्न येतात, फॉर्म्युला बेस्ड प्रश्न आहे, एकदम सुंदर पद्धतीने आपण समजून घेऊ, म्हणजे आपले प्रश्न सॉल्व्ह होतील. रोलिंग म्हणजे काय, रोल 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 म्हणजे सायकल. सायकल काय करते, सायकल फिरते पण आणि चालते पण. आलं लक्षात, म्हणजे सिंपल शब्दामध्ये फिरणे प्लस चालणे इज इक्वल टू रोलिंग.
रोलिंगच्या सेंटरला, कुठल्याही बॉडीच्या सेंटरला बेटा ट्रान्सलेशन मोशन आहे ना, चालते पण आहे बॉडी, आणि इकडे अँग्युलर मोशन आहे. म्हणजे सिंपल भाषामध्ये तुला सांगायचं म्हटलं तर रोटेशनल प्लस काय सर, प्लस ट्रान्सलेशनल. पण मग आता प्रश्न कुठून येतात ते महत्वाचं. मी सगळे टॉपिक कव्हर करेल, घाबरू नको. एक गोष्ट सांगतो, रोलिंग IIT लेवल पर्यंत अत्यंत मोठा टॉपिक आहे. ठीक आहे, खूप सारे कन्सेप्ट येतात. मग तेवढा आपण करून टाइम वेस्ट करायचा का सीईटीचे प्रश्न करायचे? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सीईटीला 90% ते 95% प्रश्न थीम रिपीट होतील. जे त्यांनी विचारले ते फिरवून फिरवून विचारतील. माझ्यावर विश्वास ठेवू नका, PYQचा अनालिसिस करा, तुम्हाला कळून जाईल. प्रत्येक वर्षी एक दोन प्रश्न नवीन येतात, पण त्या प्रश्नांना कराय मागे आपण वेळ वाया घालवायचा नाही. जे आपल्या हातात आहे ते पटपट करायचं. कारण फिजिक्सला 99% प्लस किती स्कोरला जातो? 35च्या पुढे जरी स्कोर केला, कारण पोरं फिजिक्सचा अभ्यासच करत नाही, घाबरतात फिजिक्सला. 35चा पुढं मी हे लेक्चर कशाला कंडक्ट करतोय? 45 प्लस. मग तू तसाही जिंकतोय ना, कशाला टेन्शन घ्यायला लागलं? आता लक्ष दे. तर रोटेशनल प्लस ट्रान्सलेशन. आता मला सांग, इथून प्रश्न कुठून येतात ते सांगतो तुला. तर प्रश्न येतात बेटा इन्क्लाइन प्लेनवरून. इन्क्लाइन प्लेन काय असतं सर? एखादं घसरगुंडी आहे. इन्क्लाइन प्लेन म्हणजे घसरगुंडी. ठीक आहे, या घसरगुंडीच्या H हाईट वरून मी एखादी बॉडी आहे, मास M आहे, त्याला रेस्ट पासून जर सोडलं, रेस्ट पासून, तर ती बॉडी जेव्हा खाली येईल, ठीक आहे ना, इथे खाली येईल, त्यावेळेस तुला भरपूर साऱ्या गोष्टी माहिती पाहिजे. सगळ्यात पहिले या बॉडीचा ऍक्सेलरेशन विचारतात जेव्हा हे इन्क्लाइन वर असेल तेव्हा. रोलिंगच्या केसमध्ये, रोलिंगचा कन्सेप्ट चालू आहे. ऍक्सेलरेशन किती येतं? नॉर्मल बॉडीचं असतं G sin θ डिवायडेड बाय रोलिंगचं असतं बेटा 1 + k²/r². इथे के काय? के म्हणजे आहे रेडियस ऑफ गायरेशन. ऍक्सेलरेशन कमी होतं, मग वेलॉसिटी पण कमी झाली पाहिजे, वेलॉसिटी पण कमी होते. इथे येताना, इथे जेव्हा तो खाली येतो तेव्हा त्याची वेलॉसिटी किती असते? नॉर्मल वेलॉसिटी असते सर √2gh, हे तुला पाठ आहे, डिवायडेड बाय 1 + k²/r². हे रूट मध्येच आहे सगळं. राहील का लक्षात? हे कशासाठी आहे सर? रोलिंगसाठी. तिसरी गोष्ट विचारतात, फॉर्म्युला एकदम जबरदस्त पाठ पाहिजे. टाइम किती लागतो? टाइम लागतो नॉर्मल टाइम असतो बेटा √2h/g आणि 1/sin θ येतो. 1/sin θ का बरं येतो? त्याचं डेरिवेशन आहे, तुला काही घेणं देणं नाहीये. तू फक्त फॉर्म्युल्याकडे लक्ष दे, तुझं कल्याण होऊन जाईल आयुष्यात. इथे टाइम जास्त लागतो. रोलिंग इज अ स्लो मोशन. लक्षात ठेवा, खाली येताना एखादी गोष्ट जेव्हा रोल करत करत खाली येते तेव्हा ती ट्रान्सलेशन पेक्षा कमी हळूहळू येते, कारण रोलिंगमुळे इनर्शिया जास्त असतो. ठीक आहे, तर इथे बेटा फक्त 1 इथे न्यूमरेटरला येतं 1 + k²/r². हे फॉर्म्युले तंतोतंत पाठ पाहिजे तुझ्या. हे न्यूमरेटरला आहे बरं का, हे डिनॉमिनेटरला नाही आहे. जरा याला नीट लिहितो, नाही तर कन्फ्युज व्हाल नंतर. हे जे आहे इथे 1 + k²/r² हे असं न्यूमरेटरला आहे. ठीक आहे ना, आलं लक्षात? आता जर कोणी तुला विचारलं हे कशासाठी लिहिले, हे बेटा मी लिहिलं आहे प्युअर रोलिंगसाठी. प्युअर रोलिंग म्हणजे जिथे कुठल्याही प्रकारचं घसरण होत नाही, एकदम स्मूथ मोशन होतं, है ना, नो स्लिपिंग, एकदम स्मूथ. जसं सायकल कधी कधी अर्जंट ब्रेक दाबल्यावर घसरती ना, तसं काही घसरण नाहीये, एकदम स्मूथ गोष्टी आहे. आलं लक्षात तुझ्या? सर स्लाइडिंग जर असेल, फॉर स्लाइडिंग म्हणजे घसरणे. फॉर स्लाइडिंग, जर स्लाइडिंगसाठी फॉर्म्युले पाहिजे तर केच्या जागी 0 टाक. म्हणजे ऍक्सेलरेशन किती येणार आहे? जसं तुला एक्झाम्पल देतो, ऍक्सेलरेशन स्लाइडिंगचं किती येतं तुला माहिती आहे? 11वी जर तू नीट केली असेल तर k0 टाक, किती येतं ऍक्सेलरेशन? यायला पाहिजे G sin θ. हे शिकलोय ना आपण? अरे हे शिकलोय की नाही? हो सर हे शिकलोय, काही विषय नाही. ठीक आहे, त्याच पद्धतीने बेटा ऍक्सेलरेशन झालं. जर वेलॉसिटी पाहिजे असेल तर काय करशील? करून टाक √2gh. तसंच तुम्ही टाइमसाठी पण लिहू शकता. आता डायरेक्ट प्रश्न, आता विषय गंभीर. पहिला प्रश्न स्क्रीनवर हा आहे. का आहे सर? अ स्मॉल ऑब्जेक्ट ऑफ. अच्छा, एक गोष्ट सांगायची तुला. हा जो फॉर्म्युला आहे ना V, इथून मी H साठी लिहू शकतो बघा. दोन्ही साईडला स्क्वेअर कर आणि मला H सांगित येतो. H येतो, कॅल्क्युलेट कराल, दोन्ही साईडला स्क्वेअर करून कॅल्क्युलेट कराल. v²/2g आणि न्यूमरेटर मध्ये 1 + k²/r². करून बघा, येऊन जाईल. हा, दोन्ही साईडला स्क्वेअर कर, 1 + k²/r² इथे जाईल, v²/2g. Hचा फॉर्म्युला आहे, Hचा फॉर्म्युला. पाठ राहील का? मला पाठ आहे, तुला पाठ करायची गरज आहे. ठीक आहे, मला तर सीईटी द्यायची पण नाही.
अ स्मॉल ऑब्जेक्ट ऑफ युनिफॉर्म, आता बघा कसे धडाधड सोडवतो आपण प्रश्न. स्मॉल ऑब्जेक्ट ऑफ युनिफॉर्म डेन्सिटी रोल्स अप कर्व्ड सरफेस विथ इनिशियल वेलॉसिटी v, वरती चालला लागला बरं का, वरती जायला लागला. अरे खालून वरती जाओ का वरून खाली जाओ काही फरक पडत नाही, फॉर्म्युला बदलणार नाही. मॅक्सिमम हाईट दिली आहे त्यांनी आणि ऑब्जेक्ट विचारलंय. आता मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला पाठ करायला लावला मी तुला. काय येतो, एच इज इक्वल टू, मला पाठ आहे तुला पाठ आहे का नाही ते मला माहिती नाही. काय सर, व्ही स्क्वेअर अपॉन 2g 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. ठीक आहे, हा व्हीनी इकडे वरती जाऊ आणि एच विचारू किंवा याला असं खाली सोडून इकडे व्ही विचारू, सेमच आहे. मग आता एचच्या जागी टाक पटकन. 3v स्क्वेअर अपॉन 4g इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन 2g 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. झालं, याला कॅल्क्युलेट कर. व्ही स्क्वेअर बाय 2g आणि इकडे व्ही स्क्वेअर बाय 2g कॅन्सल कर. इथे तर 3/2 मधून एक गेला की त्याला 1/2. कॅल्क्युलेशन नीट करा रे, फटके पडतील नाही तर. के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. के किती आला बेटा, के आला r/√2. r/√2 म्हणजे कोण झालं हे, डिस्क. एवढी स्पीड तुला आली पाहिजे सॉल्व्ह करायला. येईल का, येईल सर 100% येईल. का नाही येणार, का नाही येणार, हे पण तसंच आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया विचारले, करून घेशील का तू. अरे मोमेंट ऑफ इनर्शिया विचारले, करून घेशील का, करायला पाहिजे तू. एच दिलाय तुला, आता एच इज इक्वल टू परत तेच कर, व्ही स्क्वेअर बाय 2g 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. तुला के येऊन जाईल ना बेटा, तुम्हाला सांग के स्क्वेअरची व्हॅल्यू काढता येईल का इथून, व्हॅल्यू टाका, इथून के स्क्वेअर येऊन जाईल. मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, अरे दादा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, एम के स्क्वेअर. के स्क्वेअर इथून मिळून जाईल. मी करणार नाही, मला करायचं नाही, कारण मला सीईटी द्यायची नाही. 2024 ला आलेला आहे सर. काय, अ स्पियर ऑफ मास एम अँड रेडियस आर रोल्स ऑन अ हॉरिझॉन्टल प्लेन विदाउट स्लिपिंग विथ अ स्पीड u. नाउ इफ इट रोल्स अप विथ अ वर्टिकली विथ अ मॅक्सिमम हाईट इट वुड अटेन. किती मॅक्सिमम हाईट आहे बघा, काय दिले, शब्द नीट वाचा. आधी तो रोल करतो बेटा v स्पीडनी, ठीक आहे, आणि नंतर असं चाललंय. त्याने हे एच विचारले. किती वेळा एकच एक काम करावं मी, सेम फॉर्म्युला आहे. एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन 2g. स्पियर साठी मला राग यायला लावू नको, स्पियर साठी के माहिती पाहिजे तुला. के स्क्वेअर किती येईल स्पियर साठी, तो यायला पाहिजे 2/5. 2/5 आर यायला पाहिजे है ना, 2/5 आर स्क्वेअर. 2/5 आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हे जर कराल तुम्ही तर किती यायला पाहिजे, आर स्क्वेअर आणि आर स्क्वेअर गायब झाला. 5 + 2 7. 7/10. एच इज इक्वल टू यायला पाहिजे बेटा व्ही स्क्वेअर 7v स्क्वेअर बाय 10g. कुठला ऑप्शन यायला पाहिजे, 7v स्क्वेअर बाय 10g आहे का, आहे. व्ही नाही त्यांनी यू दिलाय, काही फरक पडत नाही. पुढचा प्रश्न, हे सगळे करून घ्याल यार तुम्ही. रिंग स्टार्ट टू रोल डाऊन इन्क्लाइन. आता खाली यायला लागले. हाईट h, वेलॉसिटी विथ विच इट रिचेस द ग्राउंड. वेलॉसिटी आता शिकवलं यार तुला. वेलॉसिटी किती येते, √2gh अपॉन 1 प्लस रिंगचा के किती येणार आहे, रिंगचा के तो √r, त्याचा जर केला तर तू r स्क्वेअर बाय r स्क्वेअर. रेडियस ऑफ गायरेशन पार्ट पाहिजे, मागच्या वेळेस मी करून दिला हा टॉपिक तुम्हाला. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला असतो √I/m बरं का. मग हे किती आलं सर, हे कॅन्सल होऊन जाईल. याचा आन्सर काय होऊन जाईल बेटा, √gh. 2024चा प्रश्न आहे बघा. सगळे रिपीट आहे, डायरेक्ट रिपीट आहे. अ सॉलिड स्पियर रोल डाऊन फ्रॉम द विदाउट स्लिपिंग लिनियर स्पीड ॲट द फुट ऑफ प्लेन. करून घे, करून घे. डिस्क अँड सॉलिड स्पियर हॅव सेम मास अँड रेडियस रेशो ऑफ द लिनियर स्पीड आहे. हे करून दे तुला, रेशो नाही तर रडत बसेल. रेशो ऑफ लिनियर स्पीड बघा मी कसं करतो. एक डिस्क आहे माझ्याकडे आणि काय सर सॉलिड स्पियर आहे. तर मी डिस्क साठी लिहितो, काय लिहिल, डिस्क साठी येईल सर √2gh, हे तर सेमच राहील, प्लस 1 प्लस के स्क्वेअर. डिस्क साठी काय येईल बेटा, r/2 येईल है ना, म्हणजे इथे यायला पाहिजे r स्क्वेअर बाय 2r स्क्वेअर. हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, ठीक. अच्छा, कोण आहे दुसरा, स्पियर. स्पियर साठी काय यायला पाहिजे, √2gh कॉमन राहील, खाली यायला पाहिजे 1 प्लस 2/5 r स्क्वेअर आणि इथं r स्क्वेअर, ठीक. हे कॅन्सल झालं. आता जर तुम्हाला कोणाकोणाचं विचारलंय रेशो ऑफ देअर लिनियर स्पीड, डिस्क आणि सॉलिड स्पियर, व्ही डिस्क अपॉन व्ही स्पियर. थोडं नीट लक्ष द्या. इनव्हर्सली प्रोपोर्शनल, हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे रूट मध्ये, √2gh कॅन्सल होऊन जाईल. हे किती आहे, हे 3/2 आहे बरं का, हे 2 + 1 3/2 आहे, म्हणजे 3/2 खाली यायला पाहिजे, सगळं रूट मध्ये पाहिजे. गणित मला जेवढं येतं तेवढं लिहितो. हे किती आहे सर, हे बेटा 7/5 आहे. 7/5 म्हणजे इथे 7/5 येईल. याचं इकडं आणि रूट मध्येच राहील. मग आता याला इकडं वरती घेऊन जा, काय यायला पाहिजे हे, आणि याला खाली येऊन जा,
हे यायला पाहिजे √14/15. √14/15. चल, झाली आपली सीईटी. झाली आपली सीईटी. हा प्रॉब्लेम सांगा, हा प्रॉब्लेम. आता इथं व्ही विचारलंय, व्ही सॉलिड स्पिअर. ठीक आहे, व्ही विचारलाय बेटा, एच दिलाय, तुझा आन्सर येऊन जाईल. जे मगाशी काढलं ते आन्सर येईल बरं का. व्ही तुम्हाला आन्सर काय येईल माहिती का, इथे सॉल्व्ह केले तर आन्सर येईल व्ही इज इक्वल टू √10GH/7. पण त्यांनी काय विचारलंय ना, त्यांनी विचारलं व्ही ची किंमत किती. व्ही ची किंमत हे पण असू शकतं, हे पण असू शकतं. कुठलं आन्सर बरोबर आहे? हे आन्सर बरोबर आहे. बरं, हे नाही राहू शकत तसं, याचा रूट नाही आहे. कायच रे सर, हे ग्रेटर दॅन इक्वल टू का बरं? अरे कमीत कमी व्ही एवढा पाहिजे. याला जर वरपर्यंत पोहोचायचं आहे ना, तर कमीत कमी व्ही तेवढा पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असला तर आनंद आहे, अजून स्पीड घेऊन वरती पळून जाईल. बरोबर आहे की नाही? हो सर. आता हे बघा, हे काय, हा हे थोडंसं शिकवतो तुम्हाला. तर इथपर्यंत तुम्हाला कळालं? एकदम कळालं सर, एक नंबर, मजा आली. बर, आता बेटा इकडे लक्ष दे. थोडं तुला ज्ञान देतो. काय ज्ञान देतो सांगतो. माझ्याकडे जर एखादी अशी बॉडी आहे एम मासची, ठीक आहे, ती रोल करते. काय करते सर? ती रोल करते. म्हणजे ती अशी ओमेगाची अँग्युलर वेलॉसिटी आहे आणि त्याच्याकडे अशी सेंटरची त्याची लिनियर वेलॉसिटी आहे. तर याची जी कायनेटिक एनर्जी असेल, टोटल कायनेटिक एनर्जी, बरं का, नीट लक्ष द्या काय म्हणतोय. टोटल कायनेटिक एनर्जी असेल ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी. कळतंय तुला? ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल. ट्रान्सलेशनसाठी इथं काय घेतो सर? इथे सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी घेतो बरं का. मी आता काय करतो बघा, हाफ इंटू एम व्ही कॉमचा स्क्वेअर प्लस हाफ इंटू आयला काय लिहू शकतो मी? आयला लिहू शकतो व्ही, आयला लिहू शकतो काय लिहू शकतो? आयला एम के स्क्वेअर. ओमेगाला लिहू शकतो व्ही कॉम स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हे ओमेगाला लिहू शकतो. ठीक आहे, शेवटी जे येतं ते महत्वाचं आहे, बाकी काही महत्वाचं नाही. याला असं येतं बघा, हाफ इंटू एम इंटू व्ही कॉमचा स्क्वेअर. जर मी कॉमन घेतला, डेरिवेशनची गरज नाही, मी जेवढं सांगतो तेवढं लक्ष दे. इथे येईल 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. सर हे कुठून आलं? व्ही अपॉन आर, सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन वरून आलं. ठीक, मग ही टोटल कायनेटिक एनर्जी आणि ही कुठली एनर्जी आहे सर? बेटा ही जी एनर्जी आहे ना, ही कायनेटिक एनर्जी आहे ट्रान्सलेशनल वाली. ट्रान्सलेशनल, चालणारी फिरणारी नाही. मग तुला काय लक्षात ठेवायची? हा टोटलचा फॉर्म्युला तर लक्षात ठेव, पण त्यापेक्षा महत्वाचे फॉर्म्युले तुला सांगतो जे तुम्हाला लक्षात ठेवायचे कायमस्वरूपी. ते काय? याच्यावर डायरेक्ट प्रश्न आहे बघा. मी जे सांगतोय ते लक्षात ठेव. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि टोटल कायनेटिक एनर्जीचा जो रेशो आहे तो किती असतो सर? तो असतो बेटा, तो असतो आर स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. इथूनच येऊन जाईल बघा. जर तुम्ही बघायला गेलं तर आर स्क्वेअर प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, आणि हे अपॉन ट्रान्सलेशनल आहे, टोटल अपॉन ट्रान्सलेशनल आहे. उलट केलं तर काय येतं? हे असं येतं. लक्षात राहील का? 100% लक्षात राहायला पाहिजे. ठीक, त्याच पद्धतीने के ई रोटेशनल, रोटेशनल अपॉन टोटल, हे किती असतं? पाठ कर. किती असतं इथे? आरच्या जागी फक्त के येऊन जाईल. के स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आणि अजून एक रोटेशनल अपॉन ट्रान्सलेशनल. सर हे किती असतं? हे असतं बेटा के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हे जेवढं बोर्डवर लिहिलंय ना, त्याच्या बाहेर तुला सीईटीला 1 रुपया कामाचा नाही बेटा. बस एवढं लक्षात ठेव. समजलं तर समजलं, नाही तर पाठ कर. सोप्या गोष्टी अजिबात महत्वाच्या नाही. ठीक आहे, डेरिवेशन महत्वाचं बिलकुल नाहीये. मी डायरेक्ट हेडशॉट देण्याचं ठरवलं यावेळेस. बिलकुल हे शिकव ते शिकव, 1000 गोष्टी शिकव आणि मग एक्झामला काहीच येत नाही, मग रडत बसायचं बिलकुल नाही. जेवढं शिकवलं तेवढं आलं पाहिजे पेपरला, है ना. हा, हेच जर आधीपासून क्लासेस असते, एकदम मे पासून असते, तर मग आरामात शिकलो असतो. रोटेशन काय असतं, रोलिंग काय असतं, 1000 गोष्टी. पण आता नाही. A ball of radius r rolls down without slipping along the rolling हे रेडियस ऑफ गायरेशन दिले बेटा आपल्याला. ई आणि ई आर आर टोटल कायनेटिक एनर्जी आणि रोटेशनल. टोटल आणि रोटेशनलचा रेशो विचारलाय. नीट लक्ष द्या. मी तुम्हाला काय शिकवलं? मी शिकवलं की रोटेशनल कायनेटिक एनर्जी अपॉन टोटल कायनेटिक एनर्जी
याचा रेशो मी तुम्हाला शिकवला. काय असतो सर तो? तो असतो बेटा k² अपॉन k² प्लस r². मग त्यांनी काय विचारलंय? त्यांनी तुला टोटल आणि रोटेशनलचा विचारलाय. अशी सिली मिस्टेक करू नको. पाठ करताना लॉजिकली पाठ कर, म्हणजे उलट यायला पाहिजे. म्हणजे k² प्लस r² अपॉन k², हे आन्सर यायला पाहिजे. थिन वॉल्ड हॉलो स्पियर, थिन वॉल्ड हॉलो स्पियर रोल्स विदाउट स्लाइडिंग ऑन अ हॉरिझॉन. रेशो ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जी टू ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इज x/3. रोटेशनल अपॉन ट्रान्सलेशनल आता सरांनी शिकवलं होतं. किती आहे बेटा? हे आहे सर, किती असतो फॉर्म्युला? k² / r² इज इक्वल टू x/3. सॉलिड स्पियर साठी आणि हॉलो स्पियर आहे. हॉलो स्पियर साठी k² किती येणार आहे? 2/3 r² येणार आहे. येणार आहे का? येणार आहे, 100% येणार आहे. इथे लिहितो बघा मी, 2/3 r² इज इक्वल टू x/3. ठीक आहे, सगळं कॅन्सल होऊन जाईल. x ची व्हॅल्यू 2. चल पुढे चल, पुढे चल. पुढचा प्रश्न विचारलाय 2024 ला CET ला. सुंदर प्रश्न आहे. तुमच्या वहीमध्ये PYQ मध्ये असेल, बुकमध्ये. मी याला टाकायचं विसरलो होतो म्हणून मी हाताने लिहिलाय तो. ठीक आहे, काय प्रश्न आहे सर? प्रश्न असा आहे बेटा की त्यांनी काय केलंय ना, सॉलिड सिलेंडर आहे. सॉलिड सिलेंडरला इथून रेस्ट मधून सोडलंय h हाईटने, आणि इथे विचारलंय त्यांनी, काय विचारलंय? रोटेशनल कायनेटिक एनर्जी विचारले. काय विचारलंय? रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आणि आन्सर देताना mgh मध्ये दिले. mgh मध्ये तुम्ही जर याची रोटेशनल कायनेटिक एनर्जी जर मला विचारली कशी काढायची, तर कसं काढणार? स्पीड काढता येते तुला. रोटेशनल कायनेटिक एनर्जी कशी काढायची सांगतो कशी काढायची. सगळ्यात पहिले ऐक बेटा, लॉस इन पोटेन्शियल एनर्जी किती आहे? किती लॉस होणार आहे? mgh. पटलं तुला हे? ही पोटेन्शियल एनर्जी लॉस झाली. कुठे गेली पोटेन्शियल एनर्जी? कायनेटिक एनर्जी. म्हणजे गेन इन कायनेटिक एनर्जी किती असलं पाहिजे? mgh. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की टोटल कायनेटिक एनर्जी जी आहे ती किती आहे सर? mgh. पटलं का तुला? अरे इथे याच्याकडे टोटल कायनेटिक एनर्जी किती असेल? mgh, कारण पोटेन्शियल एनर्जीचं नाहीये. बरोबर. मग आता काय विचारलंय त्यांनी? त्यांनी विचारलंय रोटेशनल. तर मला माहिती आहे की रोटेशनल ke अपॉन टोटल ke, टोटल कायनेटिक एनर्जी, याचा रेशो आता शिकवला होता. किती शिकवला होता? k² अपॉन k² प्लस r². थोडंसं नीट कॅल्क्युलेट करा. रोटेशनल ke मला नाही माहिती. रोटेशनल ke अपॉन टोटल ke किती आहे? mgh. mgh k² कोण आहे तो? सिलेंडर. सिलेंडरसाठी काय असतो? r²/2. r²/2 डिवायडेड बाय r²/2 प्लस r². मग इथं काय येईल बरं का? इथे येईल इज इक्वल टू, कॅल्क्युलेट करून घ्याल, mgh/3 यायला पाहिजे. मजा आली का? मजा आली का? फास्ट वाटतंय का? तुला पण फास्ट राहावं लागेल. पर्याय का दुसरा? बिलकुल पर्याय नाही. हा, अशी स्पीड पाहिजे सॉल्व्ह करायची. बरं, तुला काही डाऊट असेल, सर मला हे नाही कळालं, ते नाही कळालं, असं असेल तसं असेल, काहीही प्रॉब्लेम आला बेटा, काही फीडबॅक असेल, बिंदास कमेंट सेक्शन मध्ये कमेंट कर. हे जे स्वयं फिजिक्स चॅनल आहे हे आपल्या मराठी मुला मुलींसाठी आहे, ज्यांना फिजिक्स शिकायचंय. ठीक आहे, गावातला खेड्यातल्या कोणी पण लेकरू असेल त्याने अभ्यास करावा चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये. जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण करावं, है ना. तुमचंही कल्याण होऊ दे, माझंही कल्याण होऊ दे, सगळ्यांचं कल्याण होऊ दे. चला एक लक्ष द्या. हॉलो सिलेंडर ऑफ मास m केप्ट on the top of 30 degree inclined plane, solid cylinder of same mass is kept on another inclined plane by a ratio of linear acceleration. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे हॉलो सिलेंडर लिहिले. हॉलो सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो, किती असतो? mr². हॉलो सिलेंडर हे रिंग सारखं काम करतं, बस इतकं लक्षात पाहिजे तुला. आता त्यांनी बेटा ऍक्सेलरेशन विचारले, हे मी तुला सॉल्व्ह करून दाखवतो. सॉल्व्ह व्हायला थोडंसं किचकट राहू शकतं, पण करू आपण. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला सर तुम्ही लिहून दिला होता, अंडर रूट नाही येत ऍक्सेलरेशन मध्ये. काय तर g sin θ. ऍक्सेलरेशन कमी होतं ना, म्हणून 1 + k²/r². आता नीट लक्ष द्या, कोणासाठी लिहितो आधी मी? हॉलो सिलेंडरसाठी. रेशो ऑफ लिनियर हॉलो, ऍक्सेलरेशन ऑफ सिलेंडर इज इक्वल टू g. साइन किती येणार आहे? सिलेंडरला किती दिलाय बघा, सिलेंडरला बेटा दिलाय sin 30 डिवायडेड बाय 1 प्लस हॉलो सिलेंडरचा किती असेल? k² r² असेल अपॉन r². मग हे आलं किती आलं सर? g sin 30/2. बाकी त्याला नंतर करू आपण. त्याच पद्धतीने आपल्याला कोणाचं फाइंड करायचं अजून? सॉलिड सिलेंडर. सॉलिड काय तो?
सॉलिड, अच्छा सॉलिड सिलेंडर आहे, दुसरा सॉलिड सिलेंडर आहे, ठीक आहे. हे हॉलो आहे आणि हे ॲक्सेलरेशन ऑफ सिलेंडर आहे, हे बेटा सॉलिड आहे. मग इथे काय येईल सर, जी साइन 45, जी साइन 45 डिवायडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर किती येणार इथे, आर स्क्वेअर बाय 2 येतो है ना. सॉलिड सिलेंडर डिस्क सारखं काम करतं. मग हे आलं सर जी साइन 45, जी साइन 45 आणि इथे किती आलं बेटा, खाली येईल 3/2. आता तुम्ही काय करा, आता काही नाही करायचं, आता रेशो घ्यायचा, बिंदास रेशो घ्यायचा. रेशो कसा घेणार, कोणाचा विचारलाय, बर ए हॉलो अपॉन ए सॉलिड, देवा वाचव मला. आधी तर जी ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणून येईल जी साइन 30 अपॉन जी साइन 45 आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे याला, म्हणजे इथे वरती यायला पाहिजे, हा सॉलिड आहे ना, सॉलिडचं वरती येईल 3/2 आणि खाली यायला पाहिजे हॉलो, हॉलोचा इथे खाली 2 आहे, हा 2. हे कॅन्सल झालं बेटा. हे इथे किती आलं, अरे बापरे, सीईटीने तर अवघड केले, 1/2 डिवायडेड बाय 1/√2, 3/2 अपॉन अपॉन किती आहे, अपॉन 2. आता काय करावं, आता हा √2 वरती घालू आपण, आधी √2 वरती घालू, बघू बरं काय ते. √2 वरती जाईल, बाकी हा 4 येऊन जाईल, 3/8, 3/8, 2 दुने 4, 4 दुने 8 आणि हा √2, ठीक आहे. याला असं लिहू आपण 3/4 इंटू 2, 2 2 कॅन्सल, 3/4 √2 आहे का, 3/4 √2 आहे, वाचलो. किचकट प्रश्न आहे, थोडासा किचकट प्रश्न आहे, नीट करा हां, कॅल्क्युलेशन नीट बघून घ्या एकदा कॅल्क्युलेशन वगैरे काय काय नाही. याला लॉजिकली जमलं असतं का आपल्याला, लॉजिक बीजे काही काम करत नाही अशा प्रश्नांमध्ये. असे प्रश्न आले ना, तुला जर वाटलं ना कॅल्क्युलेशन अवघड आहे एक्झाम मध्ये, सोडून दे बेटा, खरंच सोडून दे है ना. तेवढं त्यातल्या त्यात इंट्युशन मार्क करून जे होईल अक्कड बक्कड बंबे बोर्ड है ना. इन्क्लाइन प्लेन मेक्स एन अँगल 30 डिग्री विथ अ सॉलिड स्पियर रोलिंग डाऊन विदाउट स्लिपिंग, लिनियर ॲक्सेलरेशन. हे करून घेशील बाळा, हे करून घेशील फॉर्म्युलाने डायरेक्ट. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला दिला मी तुला, जी साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, डायरेक्ट करून घ्या. 2025-24 दोन्ही वर्षी आलाय, डायरेक्ट येऊन जाईल. हा प्रश्न बघा, इथे काय विचारले, रेशो ऑफ ॲक्सेलरेशन टू वेलॉसिटी. तुम्हाला दिसतंय का प्रश्न कसे रिपीट होतात, खटाखट उडवू शकतो आपण रिअल टाइम एक्झाम मध्ये प्रश्न, ठीक आहे ना. ॲक्सेलरेशन आणि वेलॉसिटीचा रेशो, मास एम दिलंय, सगळं दिलंय विदाउट स्लिपिंग, ठीक आहे, डायरेक्ट येऊन जाईल, ठीक आहे. ॲक्सेलरेशन किती आहे सर, डिस्क दिले पण के आणि आरच्या टर्म मध्ये दिले, मोमेंट ऑफ इनर्शियल यायची काही गरज नाही. जी साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, वेलॉसिटी किती येते, √2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आता ॲक्सेलरेशन आणि वेलॉसिटीचा रेशो विचारलाय बघा, नीट लक्ष द्या कसं येईल. मी डायरेक्ट लिहितो A/V इज इक्वल टू, सगळ्यात आधी काय करावं लागेल मला, सगळ्यात आधी असं लिहितो मी, जी साइन थिटा ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना ते, बरं असं लिहू आपण, जी साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर आणि डिवायडेड बाय हे म्हणजे हे वरती जाईल बघा असं, इंटू √1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर अपॉन 2gh. घाबरू नका, सगळ्यात पहिले घाबरू नका असं बघितल्यावर. हा, बायोलॉजीचे बघणारे विद्यार्थी असतील तर बेटा घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे, हा नीट लक्ष दे. आता याला एक काम करा, ऑप्शन बघा, ऑप्शन मध्ये साइन थिटा बाहेर आहे ना, साइन थिटा बाहेर आहे, मग बाकी सगळं आतमध्ये घ्या, बघा बरं काय येतंय. साइन थिटा √, इकडे जी स्क्वेअर येईल वरती, जी स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर अपॉन 2gh असंच राहू दे, आणि याला पण आतमध्ये घेतलं तर याचा स्क्वेअर येऊन जाईल. रूटच्या आतमध्ये घेतल्यावर स्क्वेअर येतो, हे या जन्मात तरी तुला कळायला पाहिजे, बरोबर आहे का. हे कॅन्सल, जी आणि जी कॅन्सल, काय आन्सर आलं, जी अपॉन 2h 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, कुठे गेलं ते, जी अपॉन 2h 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. शेवटचं एकदा बघू आपण, रोलिंग मोशन 2025 ला एक प्रश्न विचारलाय, पहिल्यांदा सीईटीने याच्यावर प्रश्न विचारलाय, म्हणून हा टॉपिक इम्पॉर्टंट ठरतो. बघा सोपा टॉपिक आहे. रोलिंग मध्ये तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. गोल गोल जेव्हा फिरतो बेटा, तेव्हा सगळ्यात पहिले त्याचं सेंटर जातं काही स्पीडनी, सेंटरची स्पीड असते, सेंटर ऑफ मासची स्पीड असते, असं हे ट्रान्सलेट करतो, बरोबर आहे. आणि तुला हे पण शिकवलं मी की हे असं रोटेट करतं. पटलं तुला, पटलं.
गोल गोल पण फिरतोय आणि सरळ पण चालतोय. ठीक, ओके सर. आता एक तुम्ही सर्कल कन्सिडर करा. सीईटीने जो प्रश्न विचारलाय तसा मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. आता असं अज्युम करा की आपल्याकडे खूप सारे पार्टिकल आहे, ही डिस्क आहे बरं का. जर मला कोणी विचारलं की बाबा तुम्हाला या पॉइंटची वेलॉसिटी सांगा, या पॉइंटची वेलॉसिटी सांगा आणि या पॉइंटची वेलॉसिटी सांगा, तर मला कसं येईल? ते एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक पॉइंटकडे प्रत्येक पॉइंट चालतोय बघा. जो जमिनीवरून दिसेल ना त्याला प्रत्येक पॉइंट चालताना दिसेल, फिरताना पण दिसेल. म्हणजे चालण्याची वेलॉसिटी सगळ्यांकडे. जसं बघा, याच्याकडे पण व्ही कॉमची एक वेलॉसिटी येणार आहे, याच्याकडे सुद्धा ती व्ही कॉमची ट्रान्सलेशन वेलॉसिटी आहे आणि याच्याकडे पण व्ही कॉमची ट्रान्सलेशनल वेलॉसिटी. मग सर रोटेशनल कशी येते? रोटेशनल येते ना, सर्कलमुळे येते की नाही, फिरण्यामुळे येते की नाही? येते बघा. कशी येईल ती बेटा? थोडं नीट लक्ष द्या आता. तर सर्क्युलर मोशनमुळे, आता हा कसा चाललाय, हा असा चाललाय ना, असा चाललाय, म्हणून एक टँजेन्शियल वेलॉसिटी असेल बघा इथे. इथे टँजेन्शियल वेलॉसिटी ती किती येईल सर? आर ओमेगा. व्ही इज इक्वल टू असतं ना आर ओमेगा, येईल की नाही? येस सर. आता इथे आर काय, इथे आर काय ते पण सांगणं तुला महत्वाचं आहे. आर ओमेगा, आर म्हणजे बेटा हा डिस्टन्स आहे, हा डिस्टन्स आहे आर बरं का, हा डिस्टन्स आहे आर. आलं लक्षात? तसंच जर इथे बघायला गेलं, कारण ही टँजेन्शियल वेलॉसिटी असा फिरत असेल तर अशी टँजेन्शियल येईल, तसा इकडे अजून एक येईल बघा, इकडे एक, इकडे अशी वेलॉसिटी आर ओमेगा. अच्छा सर इथे कशी येईल? इथे अशी वेलॉसिटी आर ओमेगा. जी मला कोणी जर विचारलं टोटल वेलॉसिटी आहे ना, जी टोटल वेलॉसिटी असते, नेट वेलॉसिटी, ती रिझल्टंट असते. रिझल्टंट कोणाचा? रिझल्टंट रिझल्टंट असते बेटा रोटेशनल प्लस ट्रान्सलेशन. आलं लक्षात? सीईटीने काय प्रश्न विचारला? सीईटीने असे पॉईंट दिल्याने विचारलं कोणाची वेलॉसिटी सगळ्यात जास्त आहे. तुम्हाला एक गोष्ट सांग, सेंटरची वेलॉसिटी किती आहे? व्ही कॉम. सेंटरपेक्षा जास्त वेलॉसिटी राहील या वरच्या पॉईंटची, बरोबर आहे की नाही? कारण याला व्ही कॉम तर मिळाली आणि ही अजून एक आणि ती ऍड होते, ऍड, कारण दोन्ही सेम डायरेक्शनला आहे. या पॉईंटची सगळ्यात जास्त वेलॉसिटी आहे. तुम्ही सीईटीच्या पीवायक्यू मध्ये बघा, तुम्हाला कळून जाईल मी काय म्हणतोय. त्याच्यानंतर 2025चा प्रश्न आहे हा. त्याच्यानंतर या पॉईंटचं बघा, या पॉईंटला ही वेलॉसिटी मिळाली, पण ही वेलॉसिटी आहे ना थोडी अपोजिट डायरेक्शनला आहे, म्हणजे कमी होणार आहे की नाही? अरे ही थोडा कॅन्सल होतोय की नाही? हा ही तर कमी होणार आहे सर. आणि ही पण बघायला गेले तर ही त्यातल्या त्यात ही या डायरेक्शनला आणि या डायरेक्शनला आहे, तर आपल्याला एक्झॅक्टली नाही सांगता येणार, त्याला डेटा माहिती पाहिजे. पण तुला एक गोष्ट कळाली का क्लिअर कट, की या वेलॉसिटीपेक्षा ही वेलॉसिटी जास्त आहे, बरोबर आहे की नाही? जसं मी तुम्हाला सांगतो बघा, टी कशी कम्पेअर करते. मला जर कोणी विचारलं याच डायग्राम मध्ये की तुम्ही मला या पॉइंटची आणि या पॉइंटची वेलॉसिटी कम्पेअर करून दाखवा, तर या पॉइंटला किती येणार बघा? एक तर सगळ्यांकडे असणार व्ही बी, ही व्ही सगळ्यांकडे. आता माझ्याकडे जी रोटेशनल वाली जी वेलॉसिटी आहे, लिनियर वेलॉसिटी, टँजेन्शियल वेलॉसिटी, इकडे मला अशी मिळणार आहे सपोर्ट मध्ये आर ओमेगा. इकडे कशी मिळणार? याला टँजेन्शियल बेटा, या सर्कलला टँजेन्शियल आर ओमेगा. आर म्हणजे हा रेडियस बरं का, हा रेडियस, पूर्ण रेडियस नव्हे, हा रेडियस सेंटर पासून. आणि इथे किती सर? इथे जर बघायला गेले तर इथे टँजेंट असा फिरतोय ना, तर हा आर ओमेगा. तुम्ही जर नीट बघायला गेले तर मी जर बोलले बेटा ए बी, याला सी बोलू आणि याला पण डी म्हणू, मी म्हणतो सगळ्यात मोठा व्ही ए, त्याच्यानंतर कोण राहील सर? त्याच्यानंतर व्ही बी. व्ही बी का बरं? व्ही बी का बरं? कारण व्ही बी ला ही एक वेलॉसिटी आणि ही एक वेलॉसिटी आहे, त्याचा रिझल्टंट काहीतरी जो आहे ना तो व्ही पेक्षा तर जास्तच आहे, नक्की रिझल्टंट व्ही पेक्षा जास्तच आहे. 90 पेक्षा इकडे अँगल गेला की तो रिझल्टंट कमी येतो. अरे बरोबर आहे की नाही? थोडं वेक्टर येतं ना तुला? येतं सर. त्याच्यानंतर व्ही डी, कारण व्ही सी का बरं नाही? व्ही सी का बरं नाही? कारण हा तुला तर कळालं का ही मायनस व्हायला लागले म्हणून. आणि सगळ्यात छोटा कोण आहे बेटा? व्ही सी. बस एवढ्या लॉजिकवर सीईटीने प्रश्न विचारलाय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि रोलिंग मोशन कंप्लीट केले. तुम्हाला काही डाऊट असेल, काही असेल बेटा, बिंदास कमेंट कर, मी नक्की रिप्लाय करेल. थोडा वेळ लागू शकतो पण नक्की रिप्लाय करेल. ऑल द बेस्ट.